नाव सांगा पहिले. शिवप्रसाद पांडे, हां कोरोना चोरे. हां. किती बकऱ्या आहे तुमच्याकडे? माझ्यापैकी बकऱ्या आहे 15. 15 बकऱ्या. आणि मग तुम्ही कसं करता नियोजन बकऱ्याचं? सकाळी सोडायचे, हं. सकाळी सोडायचे ना दुपारी बांधायचे 12च्या नंतर. 12 वाजता पण 3 वाजेपर्यंत बांधायचं, आराम करायचा. 3 वाजता पण 6 वाजता पुन्हा चारायचं. तर टोटल किती बकऱ्या आणि मेंढऱ्या? मेंढर नाही, बकऱ्याच आहे आपल्यापाशी. हे दोनच मेंढर आहे ना. अच्छा. आणि मग यांचं कसं म्हणजे काय विकता की काय करता? बोकडी विकायचे. बोकडे विकायचे. हो. अच्छा. तर आता पण कधीपासून करत आहे? हे काही नाही, 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षापासून? हो, 1.5 वर्षापासून. 1.5 वर्ष. अरे अरे 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून करत आहे. मग शेती करता? शेती आहे आपली 3 एकर. 3 एकर शेती आहे इथेच हो, कोळण्याला. अच्छा. बरं, दूध वगैरे विकता का मग बकरी? दूध नाही, बकऱ्यात दूध नाही निघत. नाही का? पिलेले पाजा लागते. पिलाला पाजा लागते. बकऱ्या किती आहे मग? 15. नाही तर आता पूर्ण लहान मोठे मिळून की कसं? लहान मोठी मिळून 15. आणि मोठे किती आहे बकऱ्या? मोठ्या बकऱ्या 8 बकऱ्या येते. 8 बकऱ्या. मग म्हणजे तुमचं नियोजन असं आहे की बकऱ्यांना म्हणजे पोसायचं, त्याचे पिल्ले होऊ द्यायचे हो. आणि मग ते लाईनीचे मोठे करायचे. विकता कुठे मग? आपल्या इथं गावातच येते. गावातच येते घेणारे लोक. बरं, एक बकरा साधारण? एक बकरा साधारण तरी 15-16 हजार. 15-16 हजार. 18 हजार. 18 हजार म्हणजे बकऱ्याचं वजन पाहून. वजन पाहून. तर किती वर्षाचे म्हणजे किती किलोचा बकरा विकता अंदाजे? तरी 35-40 किलोचा. 35-40 किलोचा. आणि एक बकरा 35-40 किलोचा व्हायला किती वर्ष लागते? 1 वर्ष. एका वर्षामध्ये होऊन हो. जाते. यमुनापुरी असली तर होते. तर मग वर्षाचं उत्पन्न किती निघते मग तुमचं? हे 12 महिन्यातून 2दा दंड होते याच्यावर. हा, 2दा पिल्ले देतात. 2दा पिल्ले देते. तर मग पिल्लेले मग लाईनीचे मोठे करायला लागते. हो. तर मग किती उत्पन्न निघते मग एका वर्षातून? एका वर्षामध्ये 2 लाखाचं निघते. 2 लाखाचं निघते. आणि आता तुमच्याकडे जे 15 आहे म्हणून जास्त असले तर पुन्हा जास्त होईल. अजून जास्त निघेल. मग कमी जास्त होऊ शकते. हो. कमी जास्त. चाऱ्याचं नियोजन कसं आहे? चाराचा काही नाही, सकाळी सोडायच्या. नाही, घरी मग काय देतात? घरी काही नाही, घरी काही बरसातीमध्ये अलप द्यायला लागते. अच्छा. बरसात पाण्यामुळे बाहेर नाही निघतं. हो. तर मग त्यावेळेस ते अलप म्हणजे काय? अलप म्हणजे हे आपलं चना झाला, गहू झाले, तांदूळ झाले, अच्छा. हे मिसळून कधी हां. आपल्याकडे द्यायचे.